दरम्यान संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनीही उरीमध्ये सुरक्षेत काही चुका झाल्याची दबक्या आवाजात कबुली दिली आहे. काहीतरी चूक घडली आहे हे उघडच आहे इतकंच पर्रिकर म्हणाले. या हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना शिक्षा होईलच असं सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार योग्य तो निर्णय घेईल असंही ते म्हणाले. You should also ensure that it does not happen again. And there are management principles to ensure that this happens. I think we will definitely find out what went wrong. Also take steps to ensure that it doesn't go wrong again. उरी दहशतवादी हल्ल्यामागे मसूद अझहरसह भारतामधल्या अनेक हल्ल्याचा मास्टर माइंड असलेला हाफिज सईदचा हात असल्याचं आता समोर येत आहे. हाफिज सईद आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISIच्या मदतीनं उरी हल्ल्याचा कट रचल्याचं आता बोललं जात आहे. मसूद अझहर आणि हाफिज सईदनं घडवला उरी हल्ला. मसूद आणि हाफिजनं रचला हल्ल्याचा कट. उरी दहशतवादी हल्ल्यात मसूद अझहर सोबत हाफिज सईदचाही हात. उरी दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड जैश ए मोहम्मद या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर असल्याचा अंदाज तपास यंत्रणांकडून लावला जात होता. आता नव्यानं हाती आलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात जमात उद दावा या संघटनेचा प्रमुख हाफिज सईदचा हात असण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या 26/11 हल्ल्याचा मुख्य आरोपी हाफिज सईद यानं मसूद अझहरसह या हल्ल्याचा कट रचला आणि घातपात घडवल्याचा संशय गुप्तचर यंत्रणांना आहे. उरी हल्ल्याच्या तपासात लष्कर-ए-तोयबा आणि हाफिज सईदचे काही स्टॅम्प सापडलेत. त्यामुळे 26/11 हल्ल्याच्या धर्तीवरच उरी हल्ला घडवून आणल्याचं आता समोर येत आहे. उरी दहशतवादी हल्ल्यात कंठस्नान घालण्यात आलेल्या 4 दहशतवाद्यांकडून 2 GPS सेट, 2 रेडिओ सेट, 2 नकाशे तर 2 मॅट्रिक्स शीट जप्त करण्यात आल्यात. याचाच अर्थ असा की दहशतवादी 2-2च्या गटाने हा हल्ला घडवत होते. हा प्लॅन अगदी 26/11च्या हल्ल्यासारखाच आहे, कारण त्यावेळी क्रूर कर्मा कसाब आणि त्याचे 10 साथीदार 2-2चे 5 गट करून मुंबईत पसरले होते. 26/11च्या धर्तीवर उरीतल्या दहशतवाद्यांकडे अन्न आणि औषधाची पाकिटं सापडलीत. जास्त वेळ सुरक्षा रक्षकांचा सामना करता यावा यासाठीच ही व्यवस्था करण्यात आली होती. हल्ला जास्त वेळ सुरू राहावा यासाठी 26/11च्या दहशतवादी हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात शस्त्र, दारुगोळा आणि स्फोटकं आणली होती आणि उरीतही हेच साम्य पाहायला मिळालं. सिमिलरिटीज़ में बहुत ज़्यादा हैं. दोनों ही पाकिस्तान स्पॉन्सर्ड हैं, दोनों ही वहाँ की ISI स्पॉन्सर्ड हैं. जिस तरह का प्लानिंग मुंबई के अटैक के लिए किया गया था, बिल्कुल अनजान लोग थे जो मुंबई में कोई पहले रेकी करके गया था, उसके बाद में फिर वहाँ से टीम भेजी गई थी. इसी तरह से उरी के अटैक में भी वही देखने में आ रहा है कि बिल्कुल अच्छे से उनको ब्रीफ करके उनके पास में GPS सेट्स, उनके पास में लोकल मैप्स, वहाँ की कैंप की जानकारी, यहाँ पे होटल्स की जानकारी, जो उनके टारगेट्स हैं बेसिकली उनकी जानकारी, ये सब चीज़ें उनको मुहैया करवा के दी गई थी. पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI कडून मिळणाऱ्या मदतीमुळेच हाफिज सईदला दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणं आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा पुरवणं कठीण बाब नाही. बुरहान वानी या दहशतवाद्याच्या खात्म्यानंतर हाफिजनं बदला घेण्याची भाषा केल्यानं उरी हल्ल्याचा संशय त्याच्यावर घेतला जातोय. फक्त 4 दहशतवाद्यांनी उरीत हल्ला केलाय, त्यामुळे आणखी काही दहशतवादी आजूबाजूच्या परिसरात लपले असण्याची शक्यता आहे. आता उरी हल्ल्याबाबत विचारलेल्या प्रश्नांवर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ किती वेळ मौन बाळगणार हा प्रश्न अनुत्तरितच आहे. संजय सिंह आणि राकेश त्रिवेदीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.